परकीयांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन स्वतंत्र हिंदवी स्वराज्याचं स्वप्न ज्यांनी उराशी बाळगलं, ज्यांनी स्वातंत्र्याची प्रेरणा दिली, ज्यांनी स्वराज्याचा मंत्र दिला आणि त्या स्वातंत्र्याची प्रेरणेची सोनेरी किरणे या महाराष्ट्राच्या भूमीत उतरताना पाहिले देखील असे ते स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले. ज्यावीर मातेने शिवरायांना देशप्रेम, धर्मप्रेम आणि एकनिष्ठतेचे धडे दिले, ज्यावीर मातेच्या मार्गदर्शन आणि शिक्षणामुळे शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, अशा त्या आई राजमाता जिजाऊ. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, हिंदू धर्मावर अढळ निष्ठा असणारे खरे देशभक्त, जाणते राजे, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांनंतर स्वराज्याची धुरा सक्षमपणे आपल्या हाती बाळगून अख्ख्या हिंदुस्थानाला तोंडात बोटं घालायला लावणारे प्रचंड पराक्रमी धर्मरक्षक, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज. भारताची राज्यघटना लिहिताना मला जास्त कष्ट करावे लागले नाहीत, कारण माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं. या शब्दात शिवरायांचा गुणगौरव करणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. रायगडावर भग्न अवस्थेत असलेली शिवसमाधी देशासमोर आणून जगाला स्वातंत्र्याच्या प्रेरणेने भरणारे अमृत पाजणारे क्रांतीसूर्य महात्मा फुले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातृभूमीतून आलोय असं रशियात जाऊन सांगणारे साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा विस्तार करणाऱ्या व शिवविचारांच्या वारसदार महाराणी अहिल्याबाई होळकर. समाज संघटित राहावा त्यासाठी शिवजयंती ज्यांनी सुरू केली असे ते लोकमान्य टिळक. प्रथमतः या महामानवांना अभिवादन करते. इथे सर्व उपस्थित असलेल्या शिवप्रेमींना मी शिवकन्या समृद्धी आयरे शिवजयंतीच्या शिवमय भव्य शुभेच्छा देते. शिवजयंतीचा विसर पडलेल्यांना, निद्रा अवस्थेत असणाऱ्यांना, झोपेचा सोंग घेणाऱ्यांना जागा करण्यासाठी सर्वांनी मोठ्याने घोषणा द्यायची आहे, छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळ्यांचा आवाज एवढा कमी आणि तोही इतक्या दबक्या आवाजात. अहो, शहरातील प्रत्येकाच्या कानी आज हा आवाज पोचायलाच हवा. तर बोला मग, छत्रपती शिवाजी महाराज की. ये होईना बात. महाराजांचे विचार समाजापर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे आणि हाच प्रामाणिक उद्देश आपल्या डोळ्यासमोर ठेवून या कार्यक्रमासाठी राबणारे, झगडणारे संयोजन समितीचे आपण टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करूया. अहो, आवाज एवढा कमी नकोय. हा एवढा भव्य दिव्य कार्यक्रम त्यांनी सादर केलेला आहे, तर त्यांच्यासाठी मोठ्याने टाळ्या झाल्याच पाहिजे. आयुष्यातले प्रत्येक क्षण लक्षात राहतात असे नाही. आयुष्यातले प्रत्येक क्षण लक्षात राहतात असे नाही. काही क्षण विसरू म्हणताही विसरता येत नाही आणि असा जाचा हा क्षण आहे. धगधगत्या ज्वालेतून पेटल्या मशाली, धगधगत्या ज्वालेतून पेटल्या मशाली, स्वराज्य संकल्पनेची नवीन पहाट झाली. दरी दरीतून नाद गुंजला, शिवनेरीवर भगवा टिळा उमटला. नाही कुणापुढे झुकला, नाही कुणापुढे वाकला, अहो नाही भीत कुणाला, असं मर्द मराठा राजा शिवराय ऐकला, राजा शिवराय ऐकला. 19 फेब्रुवारी 1630 माता जिजाऊंच्या पोटी एका सिंहाने जन्म घेतला. तो सिंह म्हणजे छत्रपती शिवाजीराजे भोसले. पण शिवरायांच्या जन्माच्या वेळी या महाराष्ट्राची परिस्थिती काय होती हो? तर 5 सुलतानी सत्ता या महाराष्ट्राच्या उरावर थया थया नाचत होती. मंदिरं लुटली जात होती. आया बहिणींची इज्जत सुरक्षित नव्हती. माणसं म्हणजे ओझ्याखालची गाढव होती आणि अशा या परिस्थितीत शिवरायांचा जन्म झाला. शिवरायांचा जन्म झाल्यामुळे जनतेच्या आशा पालावल्या होत्या आणि मग जनता म्हणायला लागली होती, किसी के पेट में से सांप पैदा होता था, किसी के पेट में से सांप पैदा होता था, किसी के पेट में से पाप पैदा होता था, किसी के पेट में से बाप पैदा होता था, मगर जिजाऊ ऐसी माँ थी यारो जिसके पेट में से बापों का बाप शिवबा तैयार हुआ था, बापों का बाप शिवबा तैयार हुआ था. छत्रपती शिवाजी महाराज हे 3 नाव घेतले की अंगावर सर्रकन काटा उभा राहतो. अहो, नुसतं महाराष्ट्रातच नाही, देशातच नाही, तर संपूर्ण जगात अविश्वसनीय, अतुलनीय, अलौकिक असा दुसरा शिवबा सापडणं अवघड आहे. जगातील अनेक पराक्रमी, धाडसी आणि यशस्वी राजांमध्ये शिवबांचं नाव हे प्रथमच घ्यावं लागेल. नेपोलियन बोनापार्ट, अलेक्झांडर यांपेक्षाही शिवरायांचे कार्य हे श्रेष्ठ होते. अनेक राजांना राज्य करण्यासाठी अनुकूल असं वातावरण होतं, पण माझ्या राजाने शून्यातून स्वराज्य निर्माण केलं.
अनेक राजांचं राज्य त्यांच्या मृत्यूनंतर लयास गेलं, पण माझ्या राजाचं राज्य हे त्यांच्या मृत्यूनंतर नुसतं अबाधितच राहिलं नाही, तर पुढे त्याचा विस्तारच झालेला दिसून येतो. राजे असंख्य झाले या जगती, राजे असंख्य झाले या जगती, पण शिवबासारखा मात्र कुणी न झाला. गर्व असे ज्याचा या महाराष्ट्राला, एकची तो राजा शिवबा झाला, एकची तो राजा शिवबा झाला. अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठात शिवाजी द मॅनेजमेंट गुरु हा 100 मार्काचा पेपर घेतला जातो. पाकिस्तानात सुद्धा आदर्श राजा शिवाजी म्हणून अभ्यास घेतला जातो. अहो, जगातील विविध ठिकाणी शिवरायांचा इतिहास अभिमानाने शिकवतात. व्हिएतनामचे अध्यक्ष म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा जर आमच्या देशात राहिला असता ना, तर आम्ही संपूर्ण जगावर राज्य केलं असतं. पण खंत अशी वाटते की या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा फक्त 4थीच्या पुस्तकापर्यंतच मर्यादित आहे. प्रतापगडावरील पराक्रम, आग्र्याहून सुटका, शाहिस्तेखानाची फजिती, अहो ह्या पलीकडचा इतिहास आम्हाला काही माहीतच नाही ना. महाराष्ट्राचे आराध्य दैवत कोण, आपले जाणते राजे कोण, तर अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज. पण काही लोक विनाकारण वाद होतील असं वक्तव्य करून प्रकाश झोत्यात राहण्याचा प्रयत्न करतात. कुणी म्हणतं छत्रपती शिवाजी महाराज हे जाणते राजे नाहीत, तर कुणी म्हणतं छत्रपती संभाजी महाराज हे धर्मरक्षक नाहीत. अहो, अशा लोकांना असं बोलून नेमकी काय साध्य करायचंय? ह्या लोकांना माझं प्रामाणिक एवढंच सांगणं आहे की त्यांनी आधी इतिहासाची पुस्तकं अभ्यासावीत आणि मगच विधान करावी. शिवाजी महाराजांचा दुष्काळ निवारण्याचा धोरणाचा अभ्यास करावा. अहो, शिवरायांनी दुष्काळ होऊ नये म्हणून जागोजागी तलाव बांध बांधलीत. शिवरायांनी शेतकऱ्यांच्या जमिनी या काठी किंवा पट्टीचा वापर करून त्यांना न्याय मिळवून दिला. अहो, ज्या शेतकऱ्यांवर अधिकारी अन्याय करत होते त्या अधिकाऱ्यांना जबर शिक्षा केल्या. आपला राजा हा जाणता राजाच आहे हे आपण लक्षात घेतलंच पाहिजे. म्हणूनच तर म्हणतात ना, इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. हो, कोणी म्हणतं छत्रपती संभाजी महाराज हे धर्मरक्षक नाही, तर ते स्वराज्य रक्षक होते. यावरून मी तुम्हाला एक उदाहरण सांगते. ज्या वेळेस छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या सैनिकांनी पकडून औरंगजेबासमोर नेलं, त्यावेळेस औरंगजेबानं माझ्या राजाला मुस्लिम धर्म स्वीकारायला सांगितला. त्यावेळेस संभाजी राजांनी हा आदेश क्षणात धुडकावला तर मृत्यूला सामोरे गेले. त्या क्रूर औरंगजेबानं छत्रपती संभाजी महाराजांना हाल करून ठार करण्याचा फरमान काढलं. अहो, माझ्या राजानं हिंदू धर्म स्वीकारला आणि मृत्यूला सामोरे गेले. तर याच्यावरून आपण एकच लक्षात घेतलं पाहिजे की छत्रपती संभाजी महाराज हे धर्मरक्षकही होते आणि हे स्वराज्य रक्षकही होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुढे कितीही विशेषणं लावली ना तरीही ती कमीच पडतील. ह्या दोघी महान पिता आणि पुत्रांबद्दल बोलताना आपण 1000 वेळेस विचार करावा आणि मगच तोंड उघडावं. उगाच जनमानसात तोंड घाशी पडू नये. विजयसारखी तलवार चालवून गेला, उघड्या छातीनं हिंदुस्तान हलवून गेला. वाघनख्यान अफजल खानाचा कोथळा बाहेर फाडून गेला. स्वर्गात गेल्यावर ज्याला देवाने झुकून मुजरा केला, अहो असा माझा शिवबा होऊन गेला. 31 डिसेंबरला राजांचा वारसा सांगणारी काही तरुण कार्टी डर्टी मनाने जर का पार्टी करत असतील ना, तर त्यांची घरटी सुरक्षित राहतील का? हाही अलीकडे मोठा प्रश्न चाललेला आहे. अहो, व्यसनाधीन जे लोक असतात ते व्यसनमुक्त होण्यासाठी आज भोंदूगिरी करणाऱ्यांकडे जातात. सांगा, याच्याने व्यसनमुक्त होणार आहे का? अहो, अशा लोकांना माझं एकच सांगणं आहे, त्यांनी मनात एकच विचार करावा की त्या काळी जर माझा राजा व्यसनाधीन राहिला असता, त्या काळी जर माझा राजा नशेच्या धुंदीत राहिला असता, तर आज आपण इथे बसलो असतो का? हिंदू धर्म सुरक्षित राहिला असता का? अहो, छत्रपती शिवाजी महाराज की जय. नुसतं एवढंच म्हणून माझी जबाबदारी संपत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार अर्पण करून माझी जबाबदारी संपत नाही. तर शिवरायांच्या विचारांचा एक तरी गुण माझ्या अंगी असायलाच हवा, एवढंच माझं सांगणं आहे. आणि तरच कुठेतरी आजची शिवजयंती सक्षमपणे पार पडली एवढं म्हणायला काही हरकत नाही. ज्या राजामुळे आज मराठी माणूस सुरक्षित राहिलाय, आज त्या मराठी माणसामध्ये स्वाभिमान जागृत झालाय, त्याच मराठी माणसाला छत्रपती शिवाजी महाराजांचा कितपत आदर आहे हो. यावरून एक उदाहरण सांगते. जेव्हा केव्हा आपण प्रवास करून येतात,
तेव्हा बस कंडक्टर असेल किंवा दुसरा वाहन चालक असेल तो शिवाजी महाराजांचा एकेरी असा उल्लेख करतो. तो काय म्हणतो माहितीये? शिवाजी पुतळ्यावर उतरणारे चला पुढे या. हो, अशा अर्धवट ज्ञान असलेल्या लोकांना आपण त्यांचं अज्ञान लक्षात आणून दिलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव हे शिवराय किंवा छत्रपती शिवाजी महाराज असंच घेतलं गेलं पाहिजे. अजून एक नवीन ट्रेंड चालू आहे. काहीही झालं ना की सगळेजण आत्महत्येच्याच वाटेला जातात. अहो, कोणी दगा दिला की कर आत्महत्या, पेपर अवघड गेला की कर आत्महत्या, कोणी कर्ज झाला की कर आत्महत्या. अहो, झालंय काय आत्महत्या करायला? कित्येक तरुण मुलं मुली आत्महत्या करताय. माझ्या शिवरायांवरही अनेक संकट आली, पण माझ्या शिवबाला कधी वाटलं नाही हो आत्महत्या करावी म्हणून. अहो, अशा लोकांना माझं एक उदाहरण सांगते, ते तुम्ही लक्षात घ्या, नीट ऐका हा. 1660 ते 1663 साली शाहिस्ते खानानं लाल महालात तळ ठोकला होता. प्रजेवर जुलूम अत्याचार हा सुरूच होता. शिवरायांनी शाहिस्ते खानाला चांगलाच धडा शिकवला आणि शाहिस्ते खानानं त्याच्या सैन्यासोबत पलायन केलं. आणि आर्थिक नुकसान झाल्यामुळं शिवरायांनी सुरत लुटलं. सुरत लुटल्यामुळे औरंगजेबाचा संताप हा अनावर झाला आणि औरंगजेबानं सर्वात पराक्रमी सरदार मिर्झा राजे जयसिंगला मोहिमेवर पाठवलं. मिर्झा राजे जयसिंग दिलेर खान आणि मोठ्या फौज फाटेसह शिवरायांवर चालून आला. दिलेर खान पुरंदरच्या पायथ्याशी येऊन थांबला. त्यावेळेस पुरंदरचे किल्लेदार होते मुरारबाजी देशपांडे. अहो, 9 महिन्यांच्या अथक परिश्रमांनंतर दिलेर खानानं पुरंदर जवळ असलेला वज्रगड जिंकला. मुरारबाजींनी पराक्रमाची पराकाष्ठा केली. लढता लढता प्राण गमावलं. गड राखता आला नाही आणि त्यामुळे शिवरायांना कुठेतरी वाटलं की असाच आपले हे महान सैनिक हे मृत्यूच्या तोंडात जात आहेत. त्यावर शिवरायांनी माघार घेण्याचं ठरवलं. तर 11 जून 1665 शिवरायांनी मिर्झा राजे जयसिंगाची भेट घेतली. तह झाला आणि त्या तहानुसार शिवरायांना 23 किल्ले आणि 4 लक्ष होणांचा प्रदेश हा मिर्झा राजे जयसिंगाचा स्वाधीन करावा लागला. अहो, काय परिस्थिती झाली असेल माझ्या राजाची, त्या प्रजेची, अहो त्या मावळ्यांची, ज्यांनी रक्ताचं पाणी करून एवढे एक गड जिंकला होता. अहो, एका क्षणातच एवढं गमवावं लागलं. पण माझ्या राजानं माघार घेतली नाही. पुढे चालून जेवढे किल्ले स्वाधीन केले होते ना तेवढे तर जिंकलेच, पण अजून स्वराज्याचा विस्तारच केला. बांधवांनो, 18 पगड जातीतील मावळ्यांच्या सोबतीनं अनेक शूरवीरांच्या बलिदानानं हिंदवी स्वराज्य स्थापन झाले. बहलोल खानाशी लढताना वीरमरण पत्करणारे प्रतापराव गुजर सर्जा खानचा पराभव करून तोफेचा गोळा लागून धारातीर्थ पडणारे सेनापती हंबीरराव मोहिते, पुरंदरवरील लढाई आपल्या पराक्रमाची पराकाष्ठा ज्यांनी केली असे ते मुरारबाजी. कोंढाणा किल्ला जिंकताना ज्यांनी आपले प्राण गमावले असे ते तानाजी मालुसरे. शिवरायांच्या प्रत्येक मोहिमेत गुप्तहेरीचे काम करणारे बहरजी नाईक अशा अनेक शूरवीरांच्या बलिदानानं शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि त्यांचं नाव घेतल्याशिवाय आज हा आपला शिवजयंतीचा सोहळा पूर्ण होऊच शकणार नाही. बांधवांनो, मी नेहमीप्रमाणे सांगत आलेली आहे आणि आजही सांगू इच्छिते की छत्रपती शिवाजी महाराजांचा शर्ट जर तुम्हाला अंगात घालायचा असेल ना तर आपलं वर्तन चुकीचं असणार नाही याची काळजी घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जर तुम्हाला हातावर कोरायचं असेल ना तर आपल्या हाताने कुठलंही अनैतिक काम होणार नाही याची काळजी घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगठा जर बोटात घालायचा असेल ना तर ते हात कोणाचा द्वेष करण्यासाठी दाखविले जाणार नाही याची काळजी घ्या. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जर तोंडात घ्यायचं असेल ना तर तोंडात कुठलाही व्यसनी पदार्थ घेणार नाही याची काळजी घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांना संपवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या औरंगजेबाने सुद्धा शिवरायांचा गौरवोद्धार केलाय. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला त्यावेळेस एक हेर औरंगजेबाकडे पळत आला. तो म्हणू लागला, गजब हो गया वो शिवा मर गया. त्यावेळेस औरंगजेब त्याच्या सिंहासनावरून उठला, खाली चटाई अंथरली, वरती हात फैलावले आणि म्हणू लागला, ए अल्लाह अपने जन्नत के दरवाजे खुले रखना. मिट्टी को माँ कहने वाला और औरत जात की इज्जत करने वाला एक नेक बंदा तेरे पास आ रहा है. ए अल्लाह अपने जन्नत के दरवाजे खुले रखना. रयतेच्या पायी तो जन्मभर झिजला.
रयतेच्या पायी तो जन्मभर झिजला, रक्षणार्थ तयाच्या गडकोटी बसला. मानवतेच्या त्या झऱ्यापुढे काळही झिजला, असा एक शिवसूर्य रायगडी निजला, रायगडी निजला, रायगडी निजला. उन्हाळा असो, हिवाळा असो किंवा पावसाळा असो, भूषण भाऊ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच ध्याय घेतलेला आहे की एक जन्म काय 1000 जन्म झाले ना तरी नाद शिवजयंतीचा सुटणार नाही, तरी नाद शिवजयंतीचा सुटणार नाही. प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज महाराज, श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. जिजाऊ हर 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 महादेव हर हर महादेव. धन्यवाद. धन्यवाद.